वक्तव्य केलंय की यावेळेस आम्ही युतीचं सरकार आहे, पण 2029ला फक्त भाजपचंच सरकार असेल. कसं बघता या वक्तव्य? हे बघा, कोणी कितीही मनात आणलं की या महाराष्ट्रात मी माझं एकटंच सरकार आहे, तर महाराष्ट्रात हे शक्य नाही. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रत्येक प्रांतामध्ये जेवढे 6 प्रांत आपले, प्रत्येक प्रांतामध्ये ताकदवर नेते काम करतात आणि त्यांची वैयक्तिक ताकद त्या ठिकाणची आहे. त्याच्यामुळे ते वेगळ्या वेगळ्या पक्षामध्ये विभागले गेले असल्यामुळे महाराष्ट्रात कधीही भविष्यामध्ये एका पक्ष सरकार येऊ शकत नाही. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, अटलजी जिवंत असताना देखील येऊ शकलं नाही, तर पुढं तर तो काही आज त्याच्याबद्दल काही भविष्य सांगता येत नाही. चंद्रकांत पाटील म्हणतात की सर्वात जास्त भाजपा जागा लढणार आहे. आपली शिवसेना किती जागा लढणार आहे? बघा, मोठा पक्ष म्हणून ते जागा निश्चित जागा लढतील, पण मागे आम्ही सांगितले की आम्ही 100च्या जवळपास जागा आमची शिवसेना लढणार. कधीपर्यंत साधारण जागा वाटप होईल काय? आता जवळपास आमच्या जागा वाटपाचा काही विशेष नाही. आमची 50 जागा तर तशाही क्लिअरच आहे. त्याच्या तर तिकिटामध्ये साहेबांनी आधी जाहीर केलं की कोणी कुठे जागा मागायचा प्रश्न विषयच येत नाही. ही जागा आम्हाला द्या का ती जागा आम्हाला द्या. जे लोकसभेत झालं ते आता विधानसभेत होणार नाही. आणि कालच अमित शहाजींना पण साहेबांनी विनंती केली की लवकरात लवकर आपले सगळे उमेदवार जाहीर करणार, जेणेकरून प्रचाराला सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे. तर बहुतेक सगळं लवकरच होईल. अरे विरोधक तर कशावर टीका करतात ना. विरोधकांना काय असते, विरोधकाचं नावच विरोध आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टीला विरोध करायचा हा त्याचा धंदाच आहे. एकीकडे मुलीवर बलात्कार झाला की बोंबलायचं आणि दुसरीकडे मुलीवर बलात्कार करायला की जशी शिक्षा झाली की त्याला त्यांचा कळवळा येतो. लाडक्या बहिणीला सरकार पैसे देतं तर ह्या हायकोर्टात जाऊन सांगतात की योजना बंद करा. यांना काय, यांना केवळ राजकारण करायचं असतं. यांना जनतेशी, शेतकऱ्यांशी, लाडक्या बहिणीशी, गोरगरिबांशी, बलात्कार होणाऱ्या महिलांशी किंवा मुलांशी यांना काही देणं घेणं नाही आहे. विरोधकांनी विशेष करून महायुतीच्या बद्दल एक प्लॅन आखलाय आणि विशेष करून शिंदे गटाच्या विरोधात एक प्लॅन आखलाय. काय म्हणाले? बघा, आता शिंदे गट हा सगळ्यांच्या डोळ्यात चालतोय. त्यांना पहिले वाटलं हा शिंदे गट खतम होणार, शिंदे गट संपणार, पण आता शिंदे गटाने किंवा भारतीय जनता पार्टी महायुतीने जी उभारी घेतलेली आहे त्याच्यामुळे विरोधक त्या ठिकाणी पागल झालेले आहेत. लोकसभेसारखं विधानसभेत होईल असं त्यांचा जो गैरसमज होता तो गैरसमज आता हळूहळू दूर होत चाललेला आहे. आणि आपल्या लोक जाहीरपणे बोलतात आहे की नाही, आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला महायुतीचं सरकार पाहिजे आणि आम्हाला आमदारसुद्धा स्थानिकचे जे आमच्या महायुतीचे ते आम्हाला पाहिजे, अशा प्रकारची भाषा सगळ्या मतदारांची, नागरिकांची आहे. नाहीतर तुम्ही सर्वे करून बघा, लोकांना तुमच्या कॅमेऱ्यासमोर लोक काय बोलतात. लोक खुलेआम सांगतात की आम्हाला हे पाहिजे म्हणून. आमदार साहेब, आज मुख्यमंत्री साहेब आले होते, काय चर्चा झाली? आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय चर्चा झाली? नाही, वेधशाळेच्या भूमिपूजनाला मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आले. राजकीय चर्चा कुठली काही त्याच्यामध्ये झाली नाही. पण आता सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, ज्या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी दिलं नाही एवढं आपण सगळ्यांना दिलं. लाडकी लेक सांभाळली, लाडकी बहीण सांभाळली, लाडकी भाऊ सांभाळले, लाडकी आई, लाडकी माय, लाडका बाप, लाडका आजोबा, लाडका भाऊ पण सांभाळला. जे कोणीच केलं नाही ते आपण केलं नाही. फक्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे एवढीच गाडीमध्ये आमची चर्चा झाली, जेणेकरून लोकांना ते स्मरण झालं पाहिजे की एक मुख्यमंत्री या ठिकाणी कमी काळामध्ये किती चांगले निर्णय घेऊ शकतो. आणि आम्हाला बुलढाणा वासियांना अभिमान आहे की या एका वर्षामध्ये मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्यात 10 वेळेस आले. याच्या आधी कधी मुख्यमंत्री कोणी असे इतके दौरे करताना पाहिले नाही. जीवाचं रान करून मुख्यमंत्री महाराष्ट्र फिरतात आहे. त्याच्यामुळे आजही ते वेधशाळेच्या एका छोट्याशा कार्यक्रमाकरता या ठिकाणी आले, पण लगेच येऊन परत गेले. आगामी आरबीआयकडून राज्य सरकारने 3.5 कोटींची मागणी केली कर्जाची. बघा, कर्जाचा रेशो राज्याच्या उत्पन्नाच्या कमीत कमी 25% काढता येतं. आपण आता फक्त 19% आहे. अजून आपल्याकडे 6% कर्ज काढण्याची क्षमता राज्यामध्ये आहे. पण जे म्हणतात की तिजोरी ठणठण नाही, अहो खणखण पैसे चालले ना, मला लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये दिसत नाही. काल 1.5 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पडले, हे दिसत नाही का? पैसा कुठे कमी पडतोय? डेव्हलपमेंटला पैसा कुठे कमी पडतोय? पैसा कमी पडत नाही आहे. उलट यांना ही भीती आहे की कधी चुकूनही यांचं सरकार येणार नाही, पण कधी आलं तर यांना या सगळ्या योजना बंद कराव्या लागतील अशी अवस्था यांची. कारण आम्हाला केंद्राची साथ आहे. आम्हाला काही कमी पडली तर नरेंद्र मोदी आम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतात महाराष्ट्राला. उद्या भविष्यात यांना कोण मदत करणार आहे? त्याच्यामुळे महाराष्ट्र सक्षम आहे. केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या दोघांचं महायुतीचं सरकार असल्यामुळं कुठल्या योजना बंद पडणार नाही, पैसा कमी पडणार नाही, सगळ्यांना पैसे मिळणार.